श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शेकडो वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरामध्ये होणार आहे. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण आहे. तसेच प्रत्येकाला प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन व्हावं यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षता वाटण्याचं काम काही हिंदू संघटना करत आहेत. त्यामुळं जवळजवळ सर्वच कुटुंबाच्या घरी आता या अक्षतारूपी निमंत्रण पोहोचू लागले आहेत. मात्र अनेकांना अयोध्येचे निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे. कारण प्रत्येकालाच या अयोध्येला लगेच जाणं शक्य नाही. त्यामुळं आता या अक्षतांचं काय करावं असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये याविषयीचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तुमच्या घरी आलेल्या अक्षतांचे काय करावे, जर तुम्हाला अक्षता मिळाल्या नसतील तर काय करावे, त्याचबरोबर 22 जानेवारीला प्रत्येकाने कोणत्या गोष्टी करायला हव्यात याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर आता ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. येणाऱ्या या 22 जानेवारीला संपूर्ण भारतामध्ये दिवाळी हा सण आपण साजरा करणार आहोत. जवळजवळ 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. आणि या आपल्या भारत देशातील प्रत्येकानं आपलं घर सजवायचं आहे, मंदिर सजवायचं आहे आणि प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण देखील करायचं आहे. 22 जानेवारीला हा जो उत्सव साजरा होत आहे तर हा न भूतो न भविष्यती असा उत्सव आहे. त्यामुळं सर्वांनीच या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळं प्रत्येकाने अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे घरोघरी गुढ्या देखील उभारायच्या आहेत. तर आता आपल्या घरी आलेल्या या अक्षतांचं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासूनच अक्षता देऊन निमंत्रण देण्याची परंपरा आहे. निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळाचा वापर केला जातो. हिंदू धर्मामध्ये अक्षतांना विशेष महत्त्व असून तसेच कुठल्याही पूजा, अनुष्ठान, धार्मिक कार्य या अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. आता अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं काय करायचं? तर तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळं शुक्र ग्रहापासून धनवैभव, लक्ष्मी, समस्त भौतिक सुख सुविधा प्राप्त होतात. त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजेत. असं केल्यानं मंगल आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण होतात. तसेच जर तुम्हाला अयोध्येला जर जाणं शक्य असेल आणि जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत आपल्याला या अक्षता आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्यांचे नित्यपूजन आपल्याला करायचं आहे. जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षता आपल्या सोबत घेऊन जायच्या आहेत आणि तिथं श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती आपल्याला या समर्पित करायच्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं श्री प्रभू रामचंद्रांचं मनोभावे दर्शन घेऊन आपल्या जीवनात संपन्नता, सुख, समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी या प्रभू श्री रामचंद्रांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच या 22 जानेवारीला प्रत्येकालाच अयोध्येत जाणं शक्य होणार नाही. तर त्यांनी आपापल्या परिसरातील मंदिरामध्ये जाऊन 10 ते 1 या दरम्यान श्री प्रभू रामचंद्रांच्या रामनामाचा जप करायचा आहे. तसंच अयोध्येत होणारा सोहळा प्रत्यक्ष आपल्याला पाहता येईल आणि रामनामाचा जप देखील करता येईल. यासाठी सुमारे 1.25 लाख मंदिरांमध्ये स्क्रीन लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या घरी ज्या अक्षता आलेल्या आहेत अयोध्येवरून तर त्याचा प्रसाद म्हणून देखील तुम्ही वापर करू शकता. तांदळाची खीर करून आपण संपूर्ण कुटुंबासह प्रसाद म्हणून ही खीर ग्रहण करू शकता. तसेच अक्षता या शुभ कामाची निशाणी मानली जाते. त्यामुळं कोणत्याही शुभ कार्यासाठी तुम्ही जर घरातून बाहेर पडत असाल तर या ज्या अक्षता आहेत तर त्या आपल्या कपाळी टिळा म्हणून तुम्ही लावू शकता. असं जर केलं तर तुम्ही ठरवलेलं कोणतंही जर काम असेल तर ते सहजरित्या पूर्ण होणार आहे.
त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा जर नव्याने विवाह सोहळा झाला असेल, तर त्या कुटुंबातील वधू घरात पहिल्यांदा जेवण बनवत असताना या तांदळाचा तुम्ही वापर करू शकता. असं जर केलं तर तुमच्या घरामध्ये या नववधूच्या पावलाने घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आणि त्यामुळं घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, घरामध्ये भरभराट होणार आहे. तर असे हे तुम्ही या अक्षता म्हणून आलेल्या तांदळाचे उपाय करू शकता, वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर असा कोणताही उपाय करायचा नसेल, म्हणजेच प्रसाद म्हणून या तांदळांचा उपाय करायचा नसेल अक्षतांचा, तर तुम्ही हे जे तांदूळ आहेत, हे अक्षता आहेत, तर ह्या अक्षता एका लाल वस्त्रामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या देवघरातील देवांबरोबर या अक्षतांचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. त्यामुळंच प्रभू श्री रामचंद्रांचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपल्या घराची भरभराट होणार आहे, घरामध्ये सुख शांती नांदणार आहे आणि यासाठीच आपल्याला या अक्षतांचा अशा प्रकारे वापर करायचा आहे. त्याचबरोबर काही जणांना या अक्षता मिळालेल्या आहेत, तर काही जणांजवळ या अक्षता पोचलेल्या नाहीत. त्यामुळं काहीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये जर श्री प्रभू रामचंद्रांची जर मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल, तर तुम्ही एखाद्या पाटावरती तिला ठेवायचं आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील या श्री प्रभू रामचंद्रांची तुम्ही स्थापना करू शकता, पूजन करू शकता. आपल्या या देवघरामध्ये किंवा पाटावरती आपल्याला श्री प्रभू रामचंद्रांचे विधिवत पूजन करायचं आहे आणि यांच्यासमोर आपल्याला आणि श्री प्रभू रामचंद्रांसमोर श्रीराम ज्योत अवश्य प्रज्वलित करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घर हे दिव्यानं सजवायचं आहे. आपल्याला या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे आणि आपल्याला जितका जास्तीत जास्त होईल तितका प्रकाश हा आपल्याला करायचा आहे आणि सर्वांच्या घरोघरी हे दिवे अवश्य प्रज्वलित करायचे आहे. आपल्या घर हे सजवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे आणि अशा प्रकारे आपण हे जे आपलं राम मंदिर जे होणार आहे, प्रभू श्री रामचंद्रांचे प्रतिष्ठापना होणार आहे, तर त्याचा आपण आनंद उत्सव साजरा करायचा आहे. तसेच आपण आता हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे, श्रीराम ज्योत प्रज्वलित केलेली आहे, तर ही ज्योत अखंड ज्योत आपल्याला प्रज्वलित करायची आहे. जर तुम्ही सकाळी जर हा दिवा प्रज्वलित केला असेल, तर आपल्याला हा संध्याकाळपर्यंत असाच तेवत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी हा जर दिवा प्रज्वलित केला असेल, तर तुम्ही अखंड रात्रभर हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मंदिरामध्ये जाऊन आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या नामाचा श्रीरामांचा रामजप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा करायचा आहे. आपलं घर हे दिव्यांनी सजवायचं आहे, दिवाळी साजरी करायची आहे आणि आणि अशा प्रकारे 22 जानेवारीला प्रत्येकाने हा दिवस अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायचा आहे. आणि ज्या तुम्हाला अक्षदा मिळालेल्या आहेत, तर त्या अक्षदांचं आपल्या देवघरामध्ये आपल्याला अवश्य पूजन करायचं आहे किंवा तुम्ही त्याचे मी सांगितल्याप्रमाणे उपाय देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर अक्षता मिळाल्या नसतील, तरी देखील तुम्हाला अखंड ज्योत आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायची आहे श्रीरामांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर. तर अशा प्रकारे 22 जानेवारीला प्रत्येकाने हा दिवस, हा उत्सव साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.